नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। जिले की 60 ग्राम पंचायतों पर युवा छात्राओं का राज, लड़कियां बनी सरपंच, उपसरपंच, ग्राम सेवक। बालिका पंचायत उपक्रम को मिल रहा अच्छा प्रतिसाद। उत्कृष्ट कार्य करने वाली 5 ग्राम पंचायतों का CO मिनल करनवाल ने पुरस्कार देकर किया सत्कार। पंचायत राज व्यवस्था को जन जन तक पहुंचाने और भावी पीढ़ी को खासकर महिलाओं को अधिक सक्षम बनाने के उद्देश्य से जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल ने नया उपक्रम चलाया है। पंचायत राज की तर्ज पर बालिका पंचायत ये उपक्रम शुरू कर CO करनवाल ने सबका ध्यान आकर्षित किया है। विगत 4 फरवरी को नांदेड़ जिले की 60 ग्राम पंचायतों में बालिका पंचायत स्थापित की गई, जिसमें 12 से 18 वर्ष आयु गुट की कॉलेज की छात्राओं को सरपंच, उपसरपंच, ग्राम सेवक और अन्य पदों पर सामाजिक रूप से नियुक्त किया गया। गांव के मुखिया यानी सरपंच और उनकी पूरी टीम को बालिका पंचायत को उनके कार्य में पूरा सहयोग देने को सूचित किया गया। अब गांव की सरपंच, उपसरपंच बनी छात्राओं ने अपने अपने गांव में स्वच्छता अभियान, नशा मुक्ति आदि सहित विभिन्न उपक्रम चलाए, जिसमें इन बालिकाओं को सफलता भी मिली। महाराष्ट्र में राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्या देवी होलकर की महान विरासत है। इसी विरासत की प्रेरणा लेकर बालिका पंचायत ने काम किया है। उत्कृष्ट काम करने वाली 5 ग्राम पंचायतों को मंगलवार 18 जून को जिला परिषद के यशवंतराव चौहान सभागृह में CO मिनल करनवाल ने पुरस्कार देकर सम्मानित किया। इनमें देगलूर तहसील की येरगी ग्राम पंचायत, हदगांव के आम गव्हान की ग्राम पंचायत और सावरगांव माल तथा नांदेड़ तहसील के विष्णुपुरी और अर्धापुर की मालेगांव ग्राम पंचायत शामिल है। महिला सक्षमीकरण तो अवश्य करना है, मगर स्त्री पुरुष भेद को भी मिटाना है। इस उपक्रम का उद्देश्य यही होने की जानकारी CO मिनल करनवाल ने MCN हिंदी न्यूज को दी, तो वही बालिका सरपंच, उपसरपंच, ग्राम सेवकों ने इस समय अपने अनुभव साझा किए। झांसी की रानी होकर युद्ध लड़े हैं हमने, झांसी की रानी होकर युद्ध लड़े हैं हमने, सावित्रीबाई फुले बनकर सबको पढ़ाया है हमने, सावित्रीबाई फुले बनकर सबको पढ़ाया है हमने, जिजाऊ बन के शिवाजी को बनाया है हमने, जिजाऊ बन के शिवाजी को बनाया है हमने। वक्त आने पर तलवार लेके खेलने लड़ी है हमने, वक्त आने पर तलवार लेके खेलने लड़ी है हमने। अहिल्याबाई होलकर बनकर राजकारभार भी देखा है हमने, अहिल्याबाई होलकर बनकर राजकारभार भी देखा है हमने। माझे नाव वैष्णवी दत्ता बेंबरकर, बालिका पंचायत समिती सावरगाव माळची सरपंच। मला बालिका पंचायत समिती सावरगाव माळची सरपंच म्हणून खूप छान वाटत आहे। आमच्या गावात विकास पण खूप झालेला आहे आणि यापुढे आम्ही विकास करण्याचे प्रयत्न करणार आहोत। आमच्या सरपंच सुद्धा महिला सरपंच आहेत, त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टी त्यांना सांगण्यास किंचितही शंका वाटत नाही। आता कुठे वाटतं की आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं आहे, कारण की या फील्डमध्ये येऊन ही फील्ड गुजरातमधून आलेली आहे बालिका पंचायत समिती आणि आमच्या CO मॅडम आदरणीय मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्फत आम्हाला ही संधी मिळाली आहे, त्यामुळे आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत। धन्यवाद। माझे नाव महादेवी हनुमंतराव दानेवार। बालिका पंचायत ही संकल्पना आमच्या गावामध्ये जिल्ह्याचे अधिकारी मिनल करनवालजी यांची संकल्पना होती। ती संकल्पना आमच्या गावच्या सरपंचासमोर त्यांनी मांडली आणि ही संकल्पना आमच्या गावच्या सरपंचाला आवडल्यामुळे ती संकल्पना आमच्या गावात अंमलबजावणी करण्यात आली। पहिल्यांदा 4 फेब्रुवारी दिवशी सर्व मुलींना एकत्रित करण्यात आलं। त्यानंतर आमच्या सर्वांची पदं ठरवण्यात आली आणि पहिल्या सभेमध्ये आमच्या सर्व पदांची आम्हाला भूमिका समजावण्यात आली। आमचं म्हणजे प्रथमतः सरपंच आणि उपसरपंच आणि मी या बालिका पंचायतची सचिव आहे, ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवक असल्यामुळे मला वाटतं का माझं गाव स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे। त्यामुळे आमच्या पहिल्या ठरावामध्ये आम्ही गाव स्वच्छ केलं पाहिजे हा निर्णय घेतला
आणि त्यामुळे प्रत्येक रविवारी आम्ही गाव स्वच्छ करत होतो। आम्ही गाव स्वच्छ करत असताना प्रत्येक घरी जाऊन सांगितलं की स्वच्छता ठेवणं किती गरजेचं आहे आणि आमच्या प्रयत्नाला गावातल्या लोकांनाही प्रतिसाद दिला आम्हाला आणि आमचं पूर्ण टीम गाव झाडल्यानंतर आमच्या टीमला म्हणजे यश मिळाल्यासारखं आम्हाला वाटत होतं। त्यानंतर आम्ही प्रेरित होऊन अजून काय केलं पाहिजे, यामुळे आम्हाला वाटलं का आमच्या गाव व्यसनमुक्ती झालं पाहिजे। त्यामुळे ज्या स्त्रियांचे नवरे दारू पित होते आणि आम्ही बालिका पंचायत आणि त्या सर्व स्त्रिया मिळून गावातील सर्व दारू दुकानावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक दुकानात जाऊन तुम्ही दारू विकू नका अशी बजावणी त्यांना बजावून आल्या आम्ही। आणि सर्वतः पूर्णतः दारू बंद झालं नाही, पण आमच्या प्रयत्नातून दोघा-तिघांचं दारू बंद झाला आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या प्रयत्नात कुठेतरी यश येतंय। खूप परिणामकारक आहे। आमचंच बघायचं तर जेव्हा आम्ही सुरुवातीला बालिका पंचायत स्वच्छता अभियानाला गेलो तेव्हा आमच्या गल्लीतले किंवा आमच्या शेजारचे म्हणायचे की तुम्ही गाव झाडल्याने काय होणार आहे, स्वच्छ होणार आहे का, तू सांगितल्याने गावात व्यसनमुक्ती होणार आहे का, असं त्यांचं मत होतं। पण आम्ही त्या मताच्या विरुद्ध जाऊन काम करत गेलो आणि आम्हाला विरोध करणारे आता आमच्या मतातच उभा आहेत आणि विरोध करणारे असले तरच एखाद्या व्यक्ती समोर जाऊ शकतो। आणि बालिका पंचायतचं म्हणायचं गेलं तर बालिका पंचायत जर ही संकल्पनाच मांडली नसती तर आम्ही एवढ्या मुली घराच्या बाहेर निघालो नसतो। म्हणजे हे काहीतरी कागदावर नाही केलं गेलंय, याची सुरुवात गुजरातमध्ये झाली होती आणि त्या धारेवर एक म्हणजे आपण तिथून इन्स्पायर झालो आणि तिथून मग हा उदाहरण म्हणून इथे घेऊन आले की एक इन्फॉर्मल प्रकारची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे की आमची जी मुलं आहेत ते पुढची पिढी आहे, आमची पुढची पिढी म्हणजे हेच सरपंच होणार, नंतर हेच ग्रामपंचायती सदस्य होणार आहे। आणि खरं म्हणजे लोकतंत्राचं खरंच जे अर्थ आहे की एक मुली आणि एक मुलगा त्यांच्या डोक्यात त्यांच्या विचारात ही क्लॅरिटी की लोकतंत्र कसं चालतात, काय आहेत ही क्लॅरिटी आहे, पण नेमकं कसं चालतात ही क्लॅरिटी यांच्यामध्ये आली पाहिजे हे आमचं लक्ष होतं आणि म्हणून आपण याला इन्फॉर्मलीच पुढे घेऊन जाणार आहे। 4 फरवरी 2024ला जिल्हा परिषद नांदेडने एक सुरुवात केली होती, बालिका पंचायतची सुरुवात। उद्दिष्ट हे होतं की आमची नांदेड जिल्ह्याची जितकी मुली आहे 12 ते 18 वर्षाची की ग्रामपंचायती कशी चालतात, त्याची प्रक्रिया काय काय असते, हीच मुली पुढे जाऊन मत देणार आहे तर त्यांना काय काय माहिती हवी असली पाहिजे किंवा गावात महिलांना स्पेसिफिकली स्पष्ट काय काय गरज राहते तिची माहिती त्यांना आली पाहिजे। म्हणून आम्ही एक उपक्रमाची सुरुवात केली होती। त्यात जिल्ह्याचे 60 ॲक्टिव्ह सरपंचांना बोलवलं होतं आणि त्यांना एक जबाबदारी दिली होती की तुम्ही बालिका पंचायतला कॉन्स्टिट्यूट करा, तिथे बालिका सरपंच, बालिका ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांना नेमा आणि एक ग्रामपंचायती कशी चालते ती संकल्पना, ती ट्रेनिंग त्यांना द्या। आणि मी खूप खुश आहे, आज आनंदित होऊन सांगू इच्छिते की ह्या 4 महिन्यात ह्या 60 सरपंचांनी खूप चांगलं काम केलं। आम्ही एक व्हॉट्सॲप ग्रुप केले होते, त्याच्यात ह्या 60ही सरपंचांनी वेगळ्या वेगळ्या फोटोज शेअर केली, मुलींनी मिळून स्वच्छता केली, काही मुलींनी मिळून त्यांच्या गावात दारूबंदी, दारूमुक्तीसाठी प्रयत्न केले, काही मुलींनी त्यांच्या शाळेत स्वच्छतेसाठी प्रयत्न केले आणि आता पुढे जाऊन आपण ही उपक्रमाला चालू ठेवणार आणि त्याच्यात बालिका पंचायतीने ठराव घेतले पाहिजे, त्या ठरावाचा त्यांच्या गावात फरक पडला पाहिजे अशी संकल्पना घेऊन आपण अजून पुढे जातोय। आज आपण 60 पैकी 3 ग्रामपंचायतीला प्रोत्साहन म्हणून एक प्राइज दिलं, एक पुरस्कार दिला की येरगी, सावरगाव माड आणि आमगव्हाण की यांना अजून प्रोत्साहन मिळेल आणि बाकी ग्रामपंचायतींना, सरपंचांना, मुलींना यांना बघून प्रोत्साहन मिळेल असं म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले। तर ही मुली माझ्यासोबत आज आहे, त्यांनी खूप काम केलेलं आहे, खरंच म्हणजे त्यांनीच काम केलं आहे, फक्त संकल्पना जिल्हा परिषदची होती। तर या संपर्काच्या माध्यमातून मी एकदा परत यांचे सरपंचाचं आणि गावकऱ्यांचा सुद्धा धन्यवाद करते की त्यांनी मुलींना ती संधी दिली, त्यांना ऐकलं आणि पुढे पण ऐकलं।